आम्हाला जर माहिती असतं ना हा आमचा सख्खा भाऊ आहे, आम्ही त्याला कधीच मारलं नसतं. आणि त्या वेळेला धर्मराजाने सांगितलं, आई आमचा भाऊ गेल्यानंतर तू आम्हाला सांगितलं का तो तुमचा भाऊ होता. इतकी मोठी गोष्ट इतकी वर्ष तू पोटामध्ये लपून ठेवली ना माते, मी तुला आशीर्वाद देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहणार. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंधरी ताई परी आवरी ना. म्हणजे स्त्रियांनी कितीही जरी मी ही गोष्ट सांगणार नाही असा सांगायचा प्रयत्न केला, त्या सांगितल्याशिवाय राहत नाही. मनापासून देवाची भक्ती करा, कारण या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. जन्माला आलात नाही एक भगवान परमात्मा आपलासा करा. बघा, एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4 वाजता उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबांनी सांगितलं, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटलं, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय, रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता महिला मंडळी एक प्रश्नाचं उत्तर द्या, देवपूजा करायला पाणी किती लागतं? तुम्ही करता ना देवपूजा, हंडाभर कशाला, तांब्याभर बसणार. त्याला इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव उचलले, एका विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटलं रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, प्रत्येकाला पुसायचं, देवाऱ्यात मांडायचं, त्यांना गंध काय, अक्षदा काय, फुलं काय, किती टाइमपास आहे म्हटलं. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्याने काय केलं, 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. आता बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? रडायलाच लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? म्हटलं कसंही नाही. अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हटलं बाकीच्या देवांना सुतक पडलं ना, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का, देवांना कधी सुतक पडतं का, देवाची टिंगल करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्यावर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई दारातच उभी होती. तिने असं लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटलं, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले, देवानं पाठवलं पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावाई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, उद्या देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारी बाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली आणि ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं आणि या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळा आला. रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला, विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस?
तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय, म्हटले रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना तरी तुकोबर आहे म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. मग देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. छान म्युझिक दिले हो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बी नजवा सुख नो हे. तुकोबाराय म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला असा करा. आताच्या काळामध्ये लोकांची गंमत तशी झाली, आपल्याला भक्ती नेमकी कुणाची करावी, पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही. आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. सोमवार आल्यावर महादेव, मंगळवारी महिला मंडळ, देवी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी तुम्हाला देवच माहिती नाही का, बोला ना, प्रभू दत्तात्रय. शुक्रवारी जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय. शनिवारी हनुमंतरायण. रविवार आलं की अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 हरी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी. मल्हारी माझा मल्हारी. मल्हारी माझा मल्हारी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलाश शिखर गड जेजुरी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलाश शिखर गड जेजुरी. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, नाही देत हो नकार, करतो स्वप्न ते साकार, देतो जगाला आकार. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, वारी लावी तो भंडार नांदे जग गडावर. येळकोट येळकोट सदानंदाचा
वार बदलायला की आपली भक्ती बदलते. रविवारी आपण खंडेरायांची भक्ती करतो. आता थोडक्यात खंडेराय आणि बाळूमामांचा जर बघितलं तर खंडेरायांचा अवतार म्हणजे बाळूमामा. देवाला आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून संतांच्या रूपाने बाळूमामाच्या रूपाने खंडेरायानं या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. तोही महादेवाचाच अवतार आहे. खंडेरायांचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. महादेव नंतर खंडेराया झाले आणि खंडेरायानंतर बाळूमामा झाले. हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. कशा करता? केवळ फक्त आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता. बाळूमामा वैदव वैदव वैद परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता धारण केलेले आहेत. अनंतावतार घेसी भक्ता कारणी कनबाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहेत. म्हणून आणि आपला विषय चालला होता की जीवन जगत असताना शांतता जर पाहिजे असेल तर माझे नाथ बाबा. पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैराग्य. वैराग्य दाखवायचं झालं तर माझे तुकोबरा. इतकं वैराग्य. तुकोबरांच्या घराचं वर्णन जर बघितलं तर घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी. तुकोबरांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबरांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. इतकं वैराग्य. पण तुकोबराय म्हणजे सर्वसामान्य नव्हते. तुकोबराय म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबराय सावकार आहे, तुकोबरांच्या घरी जावीन चोरी करावी. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. आता एका प्रश्नाचं जरा पटकन उत्तर द्या. आपल्या घरी चोर जर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? बरं, दरवाजातून कसं बघतील बरं? चोरी केली नाही वाटतं. खिडकीतून बघतात. कुठून? खिडकीतून. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता आले. चोरांनी खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये आपण चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या 2 मुलांना अंगावरच्या पांघरत्या पदरावर अंथरून 2 मुलांना घेऊन झोपली होती. कडाक्याची थंडी पडलेली होती. ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरी काय असणार हो. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले, पण तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, कारण नेण्यासारखं काहीच नव्हतं. तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता चोरी करण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती घोंगडी चोरांनी तुकोबरांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली. चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके.
येता चोर धाके. तुकाराम म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं, हे माझ्या घरचं वैराग्य. आणि शेवटी म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्यावरचं ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेली ही बातमी निळोबारायांनी कळली. त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. निळोबाराया अन्न पाणी घेना. पांडुरंगा परमात्म्याला साकडं पडलं आणि देव गेले. म्हटले निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. आणि त्यावेळेला देव निळोबाराया देवाला म्हणतात तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचोनी आला सीगा. अरे तुला कोणी बोलवलं? ऐका निळोबाराया, अरे तू माझी समजूत घालवतोय ना, मी त्याला ओळखतही नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तू कयाचा धावा करीत सो. धावा करतोय तो माझ्या तुकोबारायांचा. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी निळोबारायांच्या हट्टा खातर वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. मग हीच गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला, मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, केव्हा वेद मार्गे मुनी गेले, त्यांचे मार्गी चाललो ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत तीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवली. अभंगेनी पायवाट केली 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 केली पायवाट उल्लंघिला माया घाट
निळोबा नाही म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्हाला मला जायचे। मग संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला तो आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा, आळंदीचा, पंढरपूरचा तो मार्ग दाखवला। तो कुठला माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा। या देहाने जन्माला येऊन माणसाने आळंदीची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे। पण काही काही लोक आयुष्यात हे काहीच करत नाही। उलट कीर्तन संपलं की मला म्हणतात ताई पहिल्यांदा कीर्तन कशाला म्हणतात आज कळालं। मी म्हणते दुर्दैव तुझं, तू महाराष्ट्रात जन्माला आला। कारण का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मग जन्माला येऊन जर तुम्ही हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा। एक सुंदर उदाहरण सांगते का। एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण राहत होते। लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे राहत होते? झाडावर। कोण राहत होते? म्हणजे लक्ष आहे तुमचं? माकड आणि दोघांचा नवरा बायको त्या झाडावर राहत होते। एक दिवस दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होत्या आणि तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल। आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर स्त्रियांचं मन कसं भावनिक असतं ना, स्त्रिया कशा भावनिक असतात तशी ती माकडीन थोडीशी भावनिक झाली आणि त्या माकडाला म्हटली अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचंच। ती म्हटली ऐका अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे। एक एक योनी कोटी चाल म्हटली तुम्ही। एक एक योनी कोटी कोटी फेरा, पुढे काय म्हटले? तेव्हा लागे वारा। हा तेव्हा लागे वारा मनुष्याचा, बर का? एक एक कोटी कोटी योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतोय। मग अनासही तो आपल्याला मिळणार आहे, नाही कशाला म्हणता? आता या जगामध्ये स्त्री हट्ट झाला की पुरुषाला नाही बोलताच येत नाही। त्याने सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, ठीक आहे आपण विहिरीमध्ये उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला। ती म्हटली तेवढा बाईकवर विश्वास नाही का? विश्वास नसेल तर म्हटले हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 1 2 3 म्हटले का आपण उडी मारू? ते माकड म्हटलं ठीक आहे। त्यानं आपल्या बायकोचा असा हात पकडला, ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांना बरोबर कोणी विहिरीमध्ये उडी मारली। आता विहिरीमध्ये उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री। दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले। तिने सांगितलं हो प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ। त्या माकडानं सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो,
आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. माझ्याच्याने काही ते शक्य होणार नाही. तिने सांगितलं किती खाता, आता अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी सुधरा, आता तरी माळ घाला. बघा कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, अजिबात गैरसमज करू नका. माकडच ते त्यांना ऐकलंच नाही. तो म्हटला तू इतकी माळ घालायचा आग्रह करते ना, माझं माकडाचंच बरं. म्हटलं मी परत विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं ऐका, नका मारू उडी, परत हा मनुष्य देह मिळणार नाही. तो म्हणायचं नाही नाही, मी विहिरीतच उडी मारतो, तुम्हाला माळ घालायला लावशीनच. ती म्हणायची ऐका, नका मारू उडी. त्यानं काही त्याच्या बायकोचं ऐकलं नाही आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर परत त्या मनुष्याचं झालं परत माकड. ऐका पुरुष मंडळ, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं बरं का माने साहेब. चांगलं म्हटलं बरं का, सगळं नाही का. बायकोचं फक्त चांगलं ऐकायचं. त्यानं तिचं ऐकलं नाही, त्यानं परत विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. तुमचं तसंच आहे का? नाही ना. ते माकड विहिरीच्या वरती आला. आता ऐका, एक कल्पना करा, त्याची बायको म्हणजे सुंदर स्त्री, रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते असं माकड. ते कसा दिसत असेल जोडा नवरा बायकोचा, एक कल्पना करा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजानं बघितलं, अरे इतकी सुंदर स्त्री विहिरीच्या कडेला बसली आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून राजा पळत पळत गेला. राजानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला होता. ते माकड पाठीमागून रडत होतं, विनंती करत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो तुमच्या. आता मला सांगा पुरुष मंडळ, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून प्रत्येक माई बापानं ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ऐकलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या आई बापाला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो, उशिरापर्यंत काय करतो याची चौकशी करा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर एक दिवस तुमच्या मुलाची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संतवात्मे म्हणतात, एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी वाल काळ बांधून नेईल, सरते शेवटी वाल, सरते शेवटी वाल काळ बांधून नेईल, सरते शेवटी वाल. आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी
मल्हारीची वारी 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 करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदया दान मागायाचं दान मागायाचं दान मागाया या शेजारणीनं बरं नाही केलं ग मला पटणारे म्हणा ना अजून बाया बाया मस्त जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय आळंदीला जा, पंढरपूरला जा, बाळू मामाचे भक्त व्हा, बाळू मामांची मनापासून सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, एवढा मी तुम्हाला सांगतोय. तरी तुम्ही जर ऐकत नसाल तर तुमची फजिती सुद्धा एक दिवस या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय माझा येईल पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला उद्धाराचं साधन सांगतायत. म्हणून संत महात्म्यांनी जी वाट दाखवली कैली पाय वाट उल्लंघिला माया घाट. आता तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले पण माया घाट अजून कुठे बघितला नाही. बघा माया या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. बघा ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते, जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये जंगलामध्ये आली आणि भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना, भगवान महादेव त्या मायेच्या पाठीमागे फसले आणि भगवान महादेवांची अवस्था कशी झाली. धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 ब्रह्मयाचा ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी चंद्रासी दरारा इथं चंद्रासी 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 दरारा, चंद्राची 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 दरारा, चंद्राची चंद्राची दरारा. लावी लाजनी लावी लाजनी लावी लाजनी लावी लाजनी लावी लाजनी येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा
मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती, पण एका मानस कन्येच्या बिलाशा धरली आणि ब्रह्मदेवाची मायेनं तर मातीच करून टाकली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. मायेनं ब्रह्मदेवाची माती करून टाकली. इंद्रचंद्रासी दरारा. इंद्राने काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली, चंद्र काळा झाला. कशामुळे? चंद्राने आपल्या गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किती सुंदर दिसतो, तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केल्यामुळे तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. तो कुणाचा? बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान कृष्णाच्या जवळ गेले. नारायण नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? देवा काम आहे पण जरा प्रायव्हेट आहे, माणसांमध्ये नाही, एकांतात बोलायचं आहे. दोघे जण एकांतामध्ये गेले. देवाने सांगितलं, नारदा काय काम काढलं? काही नाही देवा, किती युग झाले तिन्ही लोकांमध्ये एकटाच फिरतोय, आता थोडस असं वाटतं की दोनाचे 4 हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय झालं पाहिजे? दोनाचे 4 हात झाले पाहिजे. मग दोनाचे 4 हात करायचे कुठे बघितली का? म्हटले नाही. अहो बघितली नाही, मग कसं काय? अरे बघायची काय गरज आहे देवा? म्हटले अरे लग्न करायचं म्हणतोस, मग मुलगी बघायला हवी, बायको बघायला हवी. नारद मुनी म्हटले देवा बघायची काय गरज आहे? तुला आहेत ना 16,108, मग त्याच्यातली एकच मला दे. देवाच्या लक्षामध्ये आलं का याला मायेनं पछाडला? हरकत नाही म्हटले. मग कुठली बायको घेऊ? देवानं सांगितलं जिच्या जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. त्याला इतका आनंद वाटला की आता मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. म्हटले माझी बायको तुला पाहिजे ना? काय म्हटले? माझी बायको तुला पाहिजे ना? त्यानं गंगेमध्ये बुडी मारल्या बरोबर पाण्यातून वरती आला. देवाने नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न झालं, तिला 60 मुले झाली. 60 मुलांच्या करता करता त्या नारदीला भजन करण्याकरता वेळ राहिला नाही, म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. निळाबराई म्हणतात मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या गुरुनी, माझ्या तुकोबराईने काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मात्र तो मायेचा घाट पार केला. मग म्हटले तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? काही नाही म्हटले, सोपं केलं. काय केलं? माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवला. नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाचे दुसरे